खोट्या तक्रारीवर मी गप्प बसणार नाही, माजी आमदार राजेश पाटील. नांदवडे येथील 3,43,00,000 रुपयांच्या विकास कामाचे लोकार्पण. चंदगडचा बीड किंवा बिहार बनू देणार नाही, स्पष्ट भूमिका. सर्वसामान्य जनतेवर अन्याय झाला तर मी गप्प बसणार नाही. खोट्या तक्रारी आणि खोटे गुन्हे नोंदवण्याचा बाजार सुरू आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कधी अन्याय केला नाही. चंदगडचा बीड किंवा बिहार होऊ देणार नाही, असा ठाम निर्वाळा माजी आमदार राजेश पाटील यांनी दिला. नांदवडे इथं 3,43,92,000 रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी तरुण पिढीनं चांगले विचार आत्मसात करावेत आणि वाईट मार्गाला लागू नये असा संदेश दिला. राजेश पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की नांदवडे गावाला मोठा निधी दिल्याचं समाधान असलं तरी मतदारांनी आपल्याला कौल न दिल्याची खंत त्यांना आहे. यावेळी जांभळीचा कोल्हापूर टाईप बंधाऱ्यासाठी 2,80,84,000, सामाजिक सभागृहासाठी 25 लाख, शेवाळे दलित वस्ती स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरणासाठी 7 लाख, नांदवडे दलित वस्ती रस्ता 8 लाख, गावांतर्गत रस्ता डांबरीकरण 5 लाख आणि मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉकसाठी 5 लाख अशा एकूण 3,43,92,000 रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात सेवा संस्थेचे चेअरमन विठोबा गावडे, डॉक्टर नंदकुमार पाटील, अॅडव्होकेट संतोष मळवीकर, भरमाण्णा गावडा यांनी मनोगत व्यक्त केलं. तसंच महादेव प्रसादे, निंगू पाटील, मोहन झेंडे, जे.जी. पाटील, यशवंत पाटील, दशरथ पाटील, व्ही.जी. पाटील, जॉन लोबो, मारुती नाकाडी, सचिन चंदगडकर, गणपत गावडे, गोंड सरपंच राजेंद्र कांबळे, उपसरपंच एन.एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व्ही.जी. पाटील यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.